कमान मत पडल्यामुळे निर्णायक मत देण्याचा अधिकार सरपंच यांना असतो. सरपंचांनी असं मत दिलं की गावामध्ये जे आंदोलन होत आहे त्याच गावाचा पाठिंबा. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उपोषणावरती ठाम आहेत, परंतु अंतरवाली सराटी येथे सभा घेण्यास पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली होती. मात्र असे असले तरी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे 8 जूनपासून उपोषण सुरू केलं आहे. दरम्यान 4 जून रोजी त्यांचं अंतरवाली सराटी येथे उपोषण होणार होतं, परंतु त्या दिवशी लोकसभा निकाल, आचारसंहिता आणि ग्रामस्थांनी उपोषणाला विरोध दर्शवला होता. त्यासंदर्भात जालना जिल्हाधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आलं होतं. त्यामुळे पोलिसांनी उपोषणाला परवानगी नाकारली होती. अंतरवालीच्या ग्रामस्थांनी जालना जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन त्यात त्यांनी म्हटलं होतं की मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे जातीय सलोखा बिघडत असल्याचा दावा केला होता. त्यामुळे 8 जून रोजी अंतरवाली सराटी ग्रामपंचायतने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासंदर्भात विशेष ग्रामसभा घेतली होती. या ग्रामसभा ठरावात मनोज जरांगे पाटील यांना उपोषण करण्यास ग्रामपंचायतची हरकत नाही असा ठराव मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान अंतरवाली सराटीमध्ये पोलीस प्रशासनाचा तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून गावात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिसांची करडी नजर राहणार आहे.